चला तर आज बनवूया एकदम सोप्या पद्धतीने कुरकुरीत अशी चकली जी खायला पण एकदम टेस्टी आहे। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर इथं मी अर्धा किलोचं भाजणीचं पीठ घेतलेलं आहे, ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं। आणि इथं मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवले। तर सर्वात आधी आपल्याला भाजणीमध्ये एकदम कडकडीत गरम केलेलं तेल टाकायचं आणि उलटण्याने छान मिक्स करून घ्यायचं। आणि विकतीच्या भाजणीच्या पिठामध्ये ऑलरेडी सगळे मसाले टाकलेले असतात, त्यामुळे आपल्याला वरतून मसाले टाकायची गरज नाही। तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये लाल तिखट किंवा लसूण वगैरे टाकू शकता, पण मी फक्त थोडीशी लाल मिरची पावडर टाकली होती। आणि जसं मी त्यामध्ये गरम केलेलं तेल टाकलं ना, तर एवढा खमंग सुगंध सुटलेला। नंतर त्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं, जसे लागेल त्या हिशोबाने टाका। जास्त पातळही झालं नाही पाहिजे आणि जास्त घट्टही झालं नाही पाहिजे। तर अशा प्रकारे मी मस्त असं पीठ मळून घेतलं, तुम्ही बघू शकता। जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही। पीठ मळून झालं की त्याला 15-20 मिनिटं भिजत ठेवायचं। नंतर मी ते पीठ थोडंसं घेतलं आणि जेवढं चकलीच्या सोऱ्यामध्ये ते बसणार आहे तेवढं टाकलं आणि एक्स्ट्राचं वरतून पीठ काढलं। आणि बघू शकता अशा प्रकारे मी अशा गोल गरगरीत चकल्या बनवून घेतल्या। मस्त असे काट आले होते त्याला, आणि चकलीला काट येणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। आणि नंतर मी सर्व काही चकल्या बनवून घेतल्या आणि छान अशा फ्राय केल्या आणि खरंच खूप भारी झाल्या होत्या एकदम क्रिस्पी। आणि आपल्या खमंग अशा चकल्या रेडी आहेत। तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप इझी आहेत। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।